ओके, एवढं चॅप्टर आपण गुड मॉर्निंग टू ऑल. इथलं चॅप्टर आपण थोडस नोटपॅड वर घेऊन पाहू. फायनली बुक वरती हे राईटअपला पण तुम्हाला सिंपल पडेल, रिव्हिजनला पण. ओके, दोन्ही गोष्टी क्लिअर राहतील थोडस, त्या पर्पजने स्टार्ट करतोय. सो टेक डाउन द नेक्स्ट पार्ट ऑफ डायरेक्शन रेशोज, राईट. कन्सर्न is the line and the plane. Chapter number 6. Chapter number 6. Chapter number 6. Line and plane. Line and plane. Okay. Chapter number 6. Line and plane. Line and plane. Line and plane. Yes, असणार आज. सिंगल रोड ब्रांच वरती असणार आज. वेक्टर अँड कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन. लाईन बाबतीत लाईनचा डाटा जसं 2D लाईन मध्ये काय करतो आपण, 2D लाईन मध्ये एक पॉइंट स्लोप माहित असेल तर इक्वेशन ऑफ लाईन काढता येत. स्लोप माहित पाहिजे, पॉइंट माहित पाहिजे, स्लोप पॉइंट फॉर्मने इक्वेशन ऑफ लाईन काढता येत. करेक्ट. त्याच पद्धतीनं ओके, लाईन आणि प्लेन बाबतीत इक्वेशन ऑफ लाईन पाहायचं, इक्वेशन ऑफ प्लेन्स पाहायचे. हे सगळं वर्क करतं डायरेक्शन रेशोज वरती. ठीक आहे. वेक्टर अँड कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन. Vector equation and Cartesian equation of the line. Make the title vector equation and Cartesian equation. Vector equation and Cartesian equation of a line. Vector equation and Cartesian equation of a line. Line बाबतीत लाईनचा डाटा गिवन असतो, राईट. आणि इक्वेशन ऑफ लाईन फॉर्म करायचं असतं. सो व्हॉट इज द अकॉर्डिंग टू द डाटा वी कॅन से, अकॉर्डिंग टू द डाटा इक्वेशन ऑफ लाईन कॅन बी फाइंड आउट. कुठल्या टाईपचं तुम्हाला फॉर्म दिलाय त्याच्यावरती तो डिपेंडेंट आहे. जसं स्लोप पॉइंट फॉर्म 2D मध्ये, राईट. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, 2 पॉइंट फॉर्म, डबल इंटरसेप्ट फॉर्म, या पद्धतीनं लाईनचे इक्वेशन 2D मध्ये बघितले. तसं 3D मध्ये इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द गिवन पॉइंट पॅरलल टू द गिवन वेक्टर. मेक द फर्स्ट पार्ट ऑफ दिस, फर्स्ट टाइप याच्यामध्ये वेक्टर इक्वेशन आणि कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन साठी फर्स्ट equation of line passing through a given point. Point is given and the parallel vector is given. The point and parallel vector, right? Equation of line passing through the given point. Equation of line passing through equation of line passing through a given point. Equation of line passing through a given point and parallel to given vector and parallel to given vector, parallel to given vector. लक्ष द्या, या ठिकाणी काय माइंड करायचं तुम्हाला. द इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द गिवन पॉइंट, पॉइंट इज नोन and parallel vector, the point is capital A and the parallel vector is the B bar. Given point is the capital A and parallel vector is the B bar. Suppose L line चं इक्वेशन तुम्हाला काढायचं, L line चं इक्वेशन तुम्हाला काढायचं. त्याच्या बाबतीत एक पॅरलल वेक्टर गिवन आहे, दॅट इज B bar. या L line चं इक्वेशन काढायचं.
एल लाईनचं इक्वेशन काढायचं. पॅरलल वेक्टर गिव्हन आहे, लाईन वरचा एक पॉइंट ए माहिती आहे, विच इज सपोज x1 y1 z1. x1 y1 z1 be the point on the line, be the point on the line. एल लाईन आहे, त्याला एक पॅरलल वेक्टर गिव्हन आहे बी वेक्टर, आणि ए पॉइंट गिव्हन आहे लाईन वरचा. एक जनरल पॉइंट कन्सिडर करा, पी एक्स वाय झेड, पी एक्स वाय झेड, जनरल पॉइंट ऑन द लाईन. So the point on the line is x1 y1 z1, parallel vector b, parallel vector b. या ठिकाणी, and p is the general point on the line. P is general point on the line. P is the general point on the line. पेज वरती पाहिजे. लेट कमर्स दिसत आहेत, म्हणूनच पेज वरती पाहिजे तुम्हाला. एवढ्या स्पीडला लिहिणं होत नाही. पेपर कसा कम्प्लीट व्हायचा आशुतोष? 3 तासात जो पेपर कम्प्लीट व्हायचा तो कसा काय होता? शैलेश पाटील, काय लर्न करतोय? वेक्टर इक्वेशन ऑफ द वेक्टर इक्वेशन अँड कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन अँड प्लेन चॅप्टर आहे. इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग, इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द गिवन पॉइंट. पॉइंट मधून लाईन वरचा पॉइंट माहिती आहे, पॅरलल वेक्टर माहिती आहे, लक्षात ठेवा. पॅरलल वेक्टर माहिती आहे, हा पॅरलल वेक्टर आहे, आणि एक जनरल पॉइंट क्रिएट केला पी एक्स कॉमा वाय कॉमा झेड. पी एक्स कॉमा वाय कॉमा झेड इज द जनरल पॉइंट ऑन द लाईन. ओके, आता सांगा एपी हे काय झालं? लाईन झाली, राईट. एपी 2 पॉइंट मधून जाणारी लाईन फॉर्मेशन बी ला पॅरलल आहे. एपी पॅरलल टू बी वेक्टर, करेक्ट. AP is parallel to B vector. AP vector parallel to B. Yes, how to express this? This is the important point in this. सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे याच्यासाठी. AP parallel to B. What is the meaning? AP parallel to B. What is the meaning? काय सांगता येईल त्यांच्याबद्दल? जर AP and B बार पॅरलल आहेत म्हणजे काय? One vector can be expressed as the scalar multiple of another vector. एक वेक्टर दुसऱ्याच्या काय करता येतो? स्केलर मल्टिपल मध्ये एक्सप्रेस करता येत. एक वेक्टर दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपल मध्ये एक्सप्रेस करता येईल. सो AP इक्वल टू लॅम्बडा टाइम्स B बार सिंपल. बरोबर आहे का? बिकॉज AP इज पॅरलल टू PB B बार. AP हा जो वेक्टर आहे तो B ला पॅरलल आहे. AP हा जो वेक्टर आहे तो B ला पॅरलल आहे. सो AP इज लॅम्बडा टाइम्स ऑफ B. AP is lambda times of B. AP म्हणजेच आता याचा ओरिजिन विथ रिस्पेक्ट टू वेक्टर्स असतात, राईट. ते वेक्टर मार्क करून ठेवतात. आता OP विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन जर घेतलं तर दॅट इज R बार सपोज, आणि OA विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन घेतल्यास A बार सपोज. लेट OP ॲज द R बार, OA ॲज द A बार. म्हणजे AP लिहिताना तुम्हाला OP मायनस OA, आपण कसं लिहितो? P मायनस A, P bar minus A bar लेते, correct. OP minus OA with respect to origin, lambda times B. Lambda times B. Ratio same, coordinates are equal. Okay, OP म्हणजेच R bar with respect to origin है, suppose OP as the R bar. A passing through point है, lambda times of B collinear असल्यामुळे, म्हणजेच पॅरलल आहे. दोन वेक्टर एकमेकांना पॅरलल आहे. सो R बार इक्वल टू A टाइम्स लॅम्बडा B. A times lambda B. A plus lambda B, sorry, is the vector equation of the line. 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 It's the vector equation of the line.
आर बार इक्वल टू ए प्लस लॅम्बडा बी. सांगा हा ए काय इंडिकेट करतो, हा बी काय इंडिकेट करतो. दिस ए व्हॉट इट इंडिकेट्स अँड बी व्हॉट इट इंडिकेट्स. ए आणि बी काय इंडिकेट करतात, ए आणि बी काय इंडिकेट करतात. ए आणि बी काय इंडिकेट करतात. येस, ए आणि बी काय इंडिकेट करतात. ए इंटरसेप्ट नाही आहे, ए पॉइंट ऑन द लाईन आहे. तुम्ही हे समजून घ्या पहिल्यांदा. हे व्यवस्थित समजलं की झालं. विचार करा व्यवस्थितपणे. ए काय आहे, ए काय आहे, पॉइंट ऑन द लाईन आहे विच इज गिवन. बी काय आहे, बी काय आहे, पॅरलल वेक्टर आहे. व्यवस्थित ऑब्झर्व करा, परत परत ऑब्झर्व करा. ए काय आहे, गिवन पॉइंट आहे, दॅट इज ओ ए ॲज अ ए बार, ओ ए ॲज अ ए बार. बी काय आहे, पॅरलल टू द लाईन वेक्टर आहे, लाईनला पॅरलल वेक्टर आहे बी बार. क्लिअर का? आता हे काय फॉर्म केलं, एपी आणि बी वेक्टर एकमेकांना कोलिनियर. एपी इज लॅम्बडा टाइम्स ऑफ बी बार, एपी इज लॅम्बडा टाइम्स ऑफ बी बार. ओके, काय झालं या ठिकाणी, ओपी मायनस ओ ए लॅम्बडा टाइम्स ऑफ बी बार. ओपी मीन्स आर, ओ ए मीन्स ए, लॅम्बडा टाइम्स ऑफ बी. परत सांगतोय, हा ए कुठून आला, ए काय आहे, ए इज द पॉइंट ऑन द लाईन, ए इज द पॉइंट ऑन द लाईन. फक्त विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन असं जॉईन करतात त्याला. हा ओरिजिन असं फॉर्मेशन असतं, ओरिजिन फॉर्मेशन असतं. क्लिअर आहे का आता? क्लिअर आहे का सर्वांना? ए इज लॅम्बडा टाइम्स ऑफ बी, एपी इज लॅम्बडा टाइम्स ऑफ बी. का? एपी इज लॅम्बडा टाइम्स ऑफ बी. वाय? AP is lambda times of B, but why? AP is lambda times of B, but why? AP is lambda times of B. कशामुळं? पॅरलल असल्यामुळं. यस, ए बी नाही, एपी आणि बी वेक्टर काय आहेत, एकमेकांना कोलिनियर आहेत, कोलिनियर आहेत. सो एपी इज पॅरलल टू बी. झालं, प्रूफ इथंच मिळतं तुम्हाला. एपी इज लॅम्बडा टाइम्स ऑफ बी, प्रूफ इथंच मिळतं सगळं. एपी वेक्टर म्हणजे पी बार मायनस ए बार. पी म्हणजे विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ओपी, पी म्हणजे विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ओपी, ए म्हणजे विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ओ ए, लॅम्बडा टाइम्स ऑफ बी बार.
क्लिअर आहे का आता? क्लिअर आहे का कन्सेप्च्युअली? सो वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन कसं फॉर्म करणार? दिस ए इज नथिंग बट द पासिंग थ्रू पॉइंट. लिहा परत एकदा. r bar equal to a lambda times of b. This a indicates the point on the line. Point on the line. This a indicates point on the line. This b indicates parallel vector. Parallel vector. चला एवढं फक्त नोन पाहिजे तुम्हाला. पॅरलल वेक्टर टू द लाईन. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. हे काय इंडिकेट करतो, हा काय इंडिकेट करतो. झेपलं का? झेपलं का सर्वांना? झेपलं का ते? लाईन इक्वेशन मध्ये पासिंग थ्रू पॉइंट गिवन आहे आणि पॅरलल वेक्टर गिवन आहे. बस दोनच गोष्टी गिवन आहेत तुम्हाला, आणि त्या दोन गोष्टींना कोऑर्डिनेट करून वेक्टर इक्वेशन आणलंय. सांगा आता, व्हॉट इज द आर म्हणजेच ओपी म्हणजेच पी चे ओपी चे कोऑर्डिनेट्स म्हणजेच आर. आर वेक्टर काय होऊ शकतो? तर ओपी वेक्टर, राईट, विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. पण पी काय ऑलरेडी एक्स वाय झेड आहे. पी इज एक्स वाय झेड. सो एक्स आय वाय झेड के. राईट डाऊन. कार्टेशियन तयार करू आपण. याचा कार्टेशियन फॉर्म तयार करू आपण. एक्स आय वाय झेड के. राईट. नेक्स्ट ए बार, that is OA, x1i, y1j, z1k, right? OA as a bar, OA as a bar, x1i, y1j, z1k हा फॉर्म. नेक्स्ट B bar तर पॅरलल वेक्टरच आहे. या क्वांटिटीज याच्यामध्ये ठेवा. R means what? xi, R bar equal to a plus lambda b मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. हा जो B असतो, that is the parallel vector whose direction ratios are A, B, C. Suppose direction ratios of the parallel vector. जो B बार आहे त्याचे डायरेक्शन रेशोज. डायरेक्शन रेशोज ABC. B बार चे डायरेक्शन रेशोज ABC. सो XI R बद्दल YJ प्लस ZK. XI YJ ZK इक्वल टू काय होणार? X1I Y1J Z1K. R means XI YJ ZK, जनरल पॉइंट ऑन द लाईन. R ला काय म्हणतात? जनरल पॉइंट ऑन द लाईन. कुठला रॅन्डम एक पॉइंट असू शकतो. जनरल पॉइंट ऑन द लाईन. जनरल पॉइंट ऑन द लाईन. Direction ratios AI, BJ and CK. AI, BJ, CK direction ratios as a B vector. X1 इकडे आणा. X minus X1I. Similarly, Y minus Y1J. Similarly, Z minus Z1K equal to AI, BJ, CK. Basically, हे direction ratios आहेत. बेसिकली हे डायरेक्शन रेशोज आहे. आय विथ आय कम्पेअर जर केला तर एक्स मायनस x1 इथे लॅम्बडा टाइम्स आहे. करेक्ट, लॅम्बडा टाइम्स आहे, सॉरी. एक्स मायनस x1 इक्वल टू लॅम्बडा टाइम्स a. सिमिलरली y मायनस y1 इक्वल टू लॅम्बडा टाइम्स b. वेक्टर नाही आहे, a आणि b डायरेक्शन रेशोज आहेत. z मायनस z1 इक्वल टू लॅम्बडा टाइम्स c. काय कम्पेअर झालं? आय विथ आय कम्पेअर झालं. वाय विथ वाय, आय विथ आय सॉरी, जे विथ जे आणि के विथ के कम्पेअर केलं.
I with I, J with J, and K with K comparison. X minus X1 equal to lambda times A, Y minus Y1 lambda times B, Z minus Z1 lambda times C. हे किती जणांना समजलं नाही? यस, बोला पटकन. असं कोणी आहे समजलं नाही याचं? काय ठेवलं मी या ठिकाणी? आर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले. आर ॲज XI YJ ZK. समजून घ्या. ए X1I Y1J Z1K. हा X1 या साईडला लेफ्टला घेतला, आय कॉमन घेतला, Y1J लेफ्टला ट्रान्सफर केले, Y मायनस Y1J हा Z1 आहे या साईडला घेतला, Z मायनस Z1K. द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन म्हणतात त्याला, वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन. झालं इथपर्यंत क्लिअर सर्वांचं? काय केलं? हा X1 इकडे घेतला, X मायनस X1I, Y मायनस Y1J, Z मायनस Z1K, ABC डायरेक्शन रेशोज, ABC डायरेक्शन रेशोज. सो हे लक्षात ठेवा. X1 लॅम्बडा टाइम्स ऑफ A, Y1 लॅम्बडा टाइम्स ऑफ B, Z1 लॅम्बडा टाइम्स C. झालं का सगळ्यांचं राईटअप? राईटअप झाला का? जनरल पॉइंट असल्यामुळे XYZ, गिवन पॉइंट असल्यामुळे X1 Y1 Z1 सिंपल. आणि बी काय शेवटी वेक्टर, राईट? त्याला काय असणार? डायरेक्शन रेशोज असणार, डायरेक्शन रेशोज असणार. सो प्रत्येकांचा रेशो हा काय मिळाला तुम्हाला? कॉन्स्टंट मिळतो, रेशो कॉन्स्टंट मिळतो. सो X मायनस X1 बाय A, Y मायनस Y1 डिवायडेड बाय B. चेक करा, प्रिव्हियस स्टेप वरून ही स्टेप येते. Z मायनस Z1 डिवायडेड बाय C इक्वल टू लॅम्बडा, equal to lambda. X minus X1A, Y minus Y1B, Z minus Z1C equal to lambda is the Cartesian form of equation of the line. Is the Cartesian form of equation of the line. Is the Cartesian form of equation of the line. कपिश रोल नंबर नाही टाकला. रुपाली कुंभार रोल नंबर का नाही टाकत? रोल नंबर तुम्ही अनुराग जगदळे. कपिश रोल नंबर नाही टाकला अजून. यस अवनी आहे, आज ब्रांचवर येणार आहे मी. सो X1A, Y1B, Z1C इक्वल टू लॅम्बडा हा फॉर्म याला म्हणतात द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन. सो याच्यातला लॅम्बडा हा रेशो म्हणून येतो, दॅट्स वाय इट विल नॉट बी इंडिकेटेड फायनली, राईट? हा इंडिकेट करत नाही. लक्षात ठेवा. सो X1 बाय A, Y1 बाय B and Z1 by C, okay, is the Cartesian equation of the line. Yes, X1 Y1 Z1 काय इंडिकेट करतात? पासिंग थ्रू द पॉइंट. X1 Y1 Z1 indicates the passing through point, and ABC denotes the direction ratios of what? Small ABC denotes the direction ratios of what? Small ABC काय इंडिकेट करतात? यस पंचमी आहे. हो, फर्स्ट थेरम सेकंड थेरम नाही विचारत नाहीत पण हे एक्झामला विचारत नाही, फक्त लाईनचा फॉर्म तुम्हाला समजावा त्याच्यासाठी आहे.
Yeah, second one. Equation of the line passing through the two given points. Suppose दोन given points आहेत. त्याच्यासाठी equation of the line. Second one, equation of the line. Equation of line, vector equation of line, basically. Equation of line passing through equation of line passing through given 2 points. Given 2 points. Equation of the line passing through 2 points म्हणा सर. लाईन वरचे काय माहिती आहेत? 2 पॉइंट्स माहिती आहेत. लाईन वरचे 2 पॉइंट्स माहिती आहेत. सपोज एल लाईनचं इक्वेशन तुम्हाला काढायचं. 2 पॉइंट्स माहिती आहेत. एक ए पॉइंट whose coordinates x1 y1 z1, b x2 y2 z2. The point on the lines are given. Okay, points on the lines are defined. A as x1 y1 z1, b as x2 y2 z2. And a general point on the line defined करा. General point on the line is defined करा x y z. ज्याच्यामध्ये तुम्हाला इक्वेशन एक्सप्रेस करायचं सर. इक्वेशन तुम्हाला एक्सप्रेस करायचं. जनरल पॉइंट ऑन द लाईन हा असा डिफाईन करा की तुम्हाला काय करायचं त्याच्या बाबतीत पॉइंट डिफाईन करायचं. Yes, general point on the line is xyz. अर्णव गारटकर 2D नाही आहे, हे 3D आहे. लाईन अशी आहे. राजा लाईन अशी आहे. हे पहा स्पेस मध्ये अशी लाईन आहे. 2D नाहीच आहे ते. अशी लाईन नाहीच आहे. नोटबुक वरती लाईन नाहीच आहे. ड्रॉ केली आहे तशी, फक्त ती स्पेस मध्ये आहे. अशी लाईन आहे. दिसली की लाईन? पेन म्हणजे लाईन आहे. अशी आहे ते. ड्रॉ नाही करता येत म्हणून तसं ड्रॉ केलेलं. आता सांग, आता काय सांगणार? या पद्धतीनं हा लाईन फॉर्म आहे. ओके. यस, एक्स वाय झेड तिन्ही असणार ना. लिहिले ना x1 y1 z1, x2 y2 z2. काय होईल या थेरम बाबतीत? थेरम बाबतीत काय असेल? ए म्हणजेच ए वेक्टर म्हणजेच ओ ए. ए म्हणजेच ओ ए, दॅट इज ए वेक्टर x1 i y1 j z1 k, राईट? या पद्धतीने. नेक्स्ट OB as b bar x2 i y2 j आणि z2 k. A आणि B जनरल पॉइंट OP r bar x1 xi yj zk x y z OP as a r bar. OP as a r bar. काय फॉर्म करणार याच्यामध्ये? AP and AB. what? AP and AB काय आहेत? कोण सांगतं? वेक्टर AP वेक्टर AB are what? वेक्टर AP वेक्टर AB are what? Vector AB and AP are what? AP and AB. AP and AB are what? Collinear, correct? Vector AP and AB are collinear. अलग लक्ष तुम्हाला. So this is the key point of this. AP and AB are collinear. AP and AB are collinear.
AP and AB are collinear. Okay, AP and AB are collinear. So AP equal to lambda times AB. Simple. AP equal to lambda times of AB. AP equal to lambda times of AB. Lambda काय आहे? Scalar multiple. Lambda is a scalar multiple. Lambda is scalar multiple, right? AP means काय? OP minus OA. Lambda times OB minus OA. OB minus OA. झेपते का तुम्हाला? झेपते का? झेपते का तुम्हाला? क्लिअर आहे का प्रत्येकाला आता? किती सिंपल आहे. लँग्वेज फक्त काय करतोय? अल्जेब्रिकली एक्सप्रेस करतोय अकॉर्डिंग टू द गिवन डाटा. तुम्हाला सांगितलं लाईनचे इक्वेशन कसे फाइंड आउट करतात? लाईनचे इक्वेशन अकॉर्डिंग टू द गिवन डाटा चाललाय आपलं. या ठिकाणी प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये जो डाटा दिला होता तो काय होता? पटपट पटपट बोलायला शिकायचं. सांगा पटकन. प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये डाटा काय गिवन होता तुम्हाला? प्रिव्हियस क्वेश्चन म्हणजेच प्रिव्हियस पार्ट मध्ये फर्स्ट पार्ट मध्ये डाटा काय गिवन होता? काय गिवन होता डाटा? प्रिव्हियस पार्ट मध्ये काय गिवन होतं? म्हणजे फर्स्ट पार्ट मध्ये पॉइंट आणि पॅरलल वेक्टर. अर्थ समजतोय? पॉइंट आणि पॅरलल वेक्टर गिवन होतं, राईट. आणि सेकंड मध्ये काय गिवन आहे? सेकंड मध्ये काय गिवन आहे? इक्वेशन ऑफ लाईन काढण्यासाठी काय गिवन आहे? 2 पॉइंट्स गिवन आहेत. त्या 2 पॉइंटचं काय तयार केलं शेवटी त्यांनी? 2 वेक्टर्स AP आणि AB. AP अँड AB 2 वेक्टर्स तयार केले. ते दोन्ही वेक्टर्स काय झाले? एकमेकांना कोलिनियर आहेत. 2 वेक्टर्स एकमेकांना कोलिनियर आहेत. 2 वेक्टर्स एकमेकांना कोलिनियर आहेत. अर्थ समजला? त्याच्यावरून हे इक्वेशन तयार होतं. त्याच्यावरून हे इक्वेशन तयार होतं. ओके, सांगा इक्वेशन काय असेल? OP मीन्स R बार, OA मीन्स A, लॅम्बडा टाइम्स OB B बार माइनस A बार. OP means R, OA means A, lambda times B bar minus A bar. So R minus A equal to lambda times B minus A. हा मायनस A सॉरी त्या साईडला ट्रान्सफर करायचा. हा जो मायनस A आहे तो या साईडला गेला. प्लस A. याला लिहिताना तुम्हाला असं दिसेल A बार प्लस लॅम्बडा टाइम्स B बार मायनस A बार. हे काय? 2 पासिंग थ्रू पॉइंट्स आहेत. हा परत पॉइंटच आहे. हे दोघांचा डिफरन्स म्हणजे डायरेक्शन रेशोज. या दोघांचा डिफरन्स म्हणजे डायरेक्शन रेशोज. Okay, this is the vector equation of the line. Is the required equation of the line passing through the 2 points. Vector equation of the line. आता हा एक वेक्टर झाला, हा एक वेक्टर झाला, राईट. हा एक वेक्टर आहे, हा एक वेक्टर आहे. सांगा बरं, हे 2 वेक्टर जर कोलिनियर असतील तर व्हॉट इज देअर क्रॉस प्रोडक्ट? हे 2 वेक्टर कोलिनियर आहेत म्हणजे अँगल बिटवीन देम किती पाहिजे? हे 2 वेक्टर कोलिनियर आहेत. हा एक वेक्टर झाला, विचार करा व्यवस्थितपणे. हा एक वेक्टर झाला, हा एक वेक्टर झाला, करेक्ट. हे 2 जर वेक्टर्स असतील तर त्यांच्यामधला अँगल किती रे? त्यांच्यामधला अँगल किती? सिंपल प्रश्न आहे. 2 जर वेक्टर्स असतील त्यांच्यामधला अँगल किती? त्यांच्या मधला अँगल 90 डिग्री. कोण आहे रे ते 90 डिग्री वाला? 90 डिग्री. झोप झाली नाही का सकाळी? झोप झाली नाही का? हर्षवर्धन पाटील ते म्हणलं एखादं नग कस काय नाही सापडत आहे आज? किती अँगल आहे आशुतोष? राजा इकडे गेलोच नाही मी. ए कडून बी कडे जातोय फक्त. ए कडून बी कडे जातोय, रिव्हर्स नाही यायचा. काय होणार? कोलिनियर होणार. R bar minus A bar and B bar minus A bar. These are the 2 vectors are collinear. So R minus A cross product with B bar minus A bar equal to what? 0.
क्रॉस प्रोडक्ट इज 0. The cross product is 0. याच्या आधी हे इक्वेशन होतं तुमचं वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू 2 points. Vector equation of the line passing through 2 points. R minus A, B minus A are collinear. So R minus A cross B minus A equal to 0. Cross product 0. The angle between them is 0. आता हे इक्वेशन वापरून याला कार्टेशियन फॉर्म द्यायचा आपल्याला. हे इक्वेशन वापरा आणि कार्टेशियन फॉर्म द्यायचा परत. हे इक्वेशन वापरून कार्टेशियन फॉर्म द्यायचा आता. R minus A lambda times B minus A यूज करून कार्टेशियन फॉर्म द्यायचा. यूज करून कार्टेशियन फॉर्म द्यायचा. ओके, द कार्टेशियन फॉर्म. कार्टेशियन फॉर्म साठी काय युटिलाइज करणार? वेक्टर फॉर्म पहिल्यांदा. कार्टेशियन फॉर्म R minus A equal to lambda times B bar minus A bar. ओके, R म्हणजेच काय? XI, YJ, ZK. त्या पटपट मायनस A काय? X1I, Y1J, Z1K equal to lambda times डिफरन्स घ्यायचा आहे. कशाचा डिफरन्स? X2I, Y2J, Z2K चा डिफरन्स मायनस A मायनस A काय? X1I, Y1J, Z1K सोबत डिफरन्स घ्यायचा. ओके, स्टार्ट. X minus X1, X minus X1, I common, Y minus Y1, J common, left hand side ला. Z minus Z1, K common. right hand side काय असेल? X2 minus X1, lambda times X2 minus X1I, Y2 minus Y1J, Z2 minus Z1A. ओके, हे डायरेक्शन रेशोज झाले. 2 पॉइंट मधला डिफरन्स म्हणजे डायरेक्शन रेशोज. अगदी सिंपल आहे. R मीन्स XY, XI, YJ, ZK. A मीन्स X1, Y1, Z1. B मीन्स X2, Y2, Z2. आणि A मीन्स X1, Y1, Z1. दिसायला विचित्र आहे पण सिंपल आहे. आता याचा I कोएफिशियंट, इथला I कोएफिशियंट लॅम्बडा सहित मल्टिप्लाय करून घ्या. म्हणजे X minus X1 equal to lambda times of X2 minus X1. इथं पूर्वी A होता. त्याच्या आधीच्या इक्वेशन पार्ट ऑफ इथं A होतं. नेक्स्ट सेकंड वन, Y minus Y1 equal to lambda times Y2 minus Y1. Similarly, Z minus Z1 equal to lambda times Z2 minus Z1. That's it. Z2 minus Z1. थोडंसं फास्ट लिहायचं आहे. समजून लिहिलं तर सोपं आहे. कॉपी करून लिहायचं असेल तर फार अवघड आहे. मिसमॅच भरपूर होतात त्याच्यामध्ये. सर मग हे कळत नाही, हे काय आहे सर असं विचारतात मुलं. कळण्यासाठी आहेच काय ते बी वेक्टर आहे. बी म्हणजे पॉइंट आहे. कुठला पॉइंट आहे? X2, Y2, Z2. मला माहिती ना, प्रश्न तुमचे तसेच असतात. डोकं लावलं नसेल की लगेच कळून येतं त्याच्यामध्ये. तुमच्या क्वेश्चन वरूनच समजून येतं की तुम्ही किती माइंड करताय त्याला. तुमच्या क्वेश्चन मधूनच समजून येत असतं टीचर. समजून लिहिताय का नाही लिहिताय हे लगेच कळत. तुम्हाला क्वेश्चन विचारलेस लगेच समजतं. झालं का सर्वांचं इथपर्यंत? जस्ट मेक द रेशो. रेशो X minus X1 divided by X2 minus X1.
y minus y1 divided by हा 2 point फॉर्म आपला, राईट, 2D मधला, y2 minus y1 आणि z minus z1 divided by z2 minus z1, 2D वरून 3D फॉर्मेशन. 2D सारखंच आहे, z नसेल तर 2D झालं, तर z नसणं म्हणजे 2D. के मार्केट फिजिक्स आज, फिजिक्स डे आज, लिहून ठेवा. टुडे इज फिजिक्स डे फॉर द के मार्केट. मेसेज आला असेल रे, पहा ग्रुप मध्ये, नसेल तर थोड्या वेळात येईल तुम्हाला. आज फिजिक्स, दोन्ही सर अवेलेबल असते. आशुतोष, यस, चालेल. Okay, this is the Cartesian equation of the line passing through the 2 points. Clear itparent? Take down the questions. Take down the questions. Okay, exercise 6.1 madla first question. Find the vector equation of the line passing through the point having position vector this and parallel to the vector. Exercise 6.1, page number 200. Page number 200. 100 nahi re babba, 200, page number 200. Exercise 6.1. Exercise 6.1. Question number 1. Question first. Sanga, find the vector equation of the line passing through the point having position vector and parallel to the vector. Position vector चा अर्थ point, given point. Position vector of the is the given point. Yes, आज के मार्केट ला फिजिक्स चे सर अवेलेबल असते, दोघही अवेलेबल असते. तुम्ही तुमच्या पार्ट ऑफ कन्सेप्ट डाउट डिफिकल्टीज विचारू शकता. अख्खा चॅप्टर नाही, ना अख्खा चॅप्टर नाही. तुम्ही झोपेत लेक्चर करणार आणि आता अख्खा चॅप्टर घ्या म्हणणार, तसं होणारच नाही. आता तसं होणारच नाही आणि होऊ सुद्धा देणार नाही. तुमच्याकडे एक मात्र असू द्या, ही नोटबुक आणायची, तुमच्या स्वतःच्या हँड रायटिंग मध्ये पाहिजे हे सगळं. मग तुम्ही 100दा विचारा, 100दा समजून सांगू शकता. फक्त तुमच्या स्वतःच्या हँड रिटन मध्ये पाहिजे. एनी टाइम या त्याच्यासाठी. हे फक्त लिहिलेलं पाहिजे तुमच्या स्वतःच्या, म्हणजे तुमच्या स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये पाहिजे फक्त ही गोष्ट. नसेल ना, बिलकुल यायचं सुद्धा नाही, फिरकायचं सुद्धा नाही तिकडे. हे तुमच्या हँड रिटन पाहिजे फक्त, बस. एनी टाइम या, मग एनी टाइम या. नोट्स पाहिजेत, नोट्स. केमिस्ट्री आज नाही. समर्थ राजमाने कधी पण घेऊन यायचं, अर्ध्या रात्री समजून देईल ते. फक्त काय पाहिजे, ही नोटबुक पाहिजे फक्त, बस. सगळ्या कुठल्याही चॅप्टरचे असू द्या, शिकवलेली नोटबुक तुमच्याकडे पाहिजे फक्त, बस. तसं असेल ना, 3-4 पेजेस समजून द्यायला फक्त 10 मिनिटं लागतात, मोजून 10 मिनिट्स लागतात मला. काही अवघड नाहीये ते फारसं काम. तुम्ही काय करता, टेक्स्टबुक घेऊन येता. मला बिलकुल इंटरेस्ट नाहीये टेक्स्टबुक मधून तुम्हाला समजवण्यामध्ये, बिलकुल नाही. लिहून कशासाठी देतो आम्ही तुम्हाला, त्याच्यासाठी तर लिहून देतो ना. टेक्स्टबुकच शिकवायचं असतं तर टेक्स्टबुक मधून रीड आउट करून शिकवलं असतं ना. तसं नसतं, पण टेक्स्टबुक डिफरंट आहे. टेक्स्टबुक हेल्पिंग हँड आहे आपल्यासाठी. फक्त आपल्या स्वतःच्या नोट्स असल्याच पाहिजेत त्याच्यासाठी. स्वतःच्या नोट्स असलं की व्हेरिएशन्स येणार म्हणजे येणार, डिफरन्स येणार म्हणजे येणार. कधीही मी तुम्हाला सांगतो ना, माझ्या बाबतीत मला काय पाहिजे, तर ही नोटबुक तुमच्याकडे असली पाहिजे फक्त, बस. हे नोटबुक, हे सिस्टमॅटिकपणा तुमच्याकडे असेल तर एनी टाइम समजून सांगेल मी तुम्हाला, एनी टाइम. नोटबुक नाही ना, पुस्तक घेऊन आला की माझं डोकंच फिरतं पहिल्यांदा. पुस्तकात सिक्वेन्स नसतो व्यवस्थित. थेरम इथले नाही येणार. लाईन आणि प्लेन वरचे थेरम आतापर्यंत कधीच विचारलेले नाहीयेत. थेरम आतापर्यंत विचारलेले नाही. लाईन आणि प्लेन वरती एकही थेरम आतापर्यंत कधीच आलेलं नाहीये. वेक्टर मधले थेरम आलेले, इथले नाही. पण मी सांगतो कुठले थेरम महत्वाचे. ओके, 6.1 मध्ये position vector is given. So let the position vector of point A, OA, as A bar equal to, which is given, -2i plus j plus k. Vector equation of the line which are and parallel to the vector. So B is vector. Let
B bar is parallel to line L, whose equation we need to find out. Okay, so B bar equal to, that is also given, 4i minus j plus 2k, parallel vector म्हणून given. So vector equation of line r bar equal to a plus lambda times b. लिहा पट 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 लिहा. हा गिवन पॉइंट आहे आणि हा पॅरलल वेक्टर आहे. दॅट्स इट. अथर्व मस्के. ओके, अथर्व गव्हाणे झेपतंय का रे बाबा तुला? वेदांत, सुशांत काय सारखं बाहेर जातो आतमध्ये येतो? आदित्य शिरोळे, आदित्य उद्या भेटायला यायचं. आदित्य नोटबुक सहित उद्या भेटायला यायचं, नाही तर मी घरी येईल. आता मधुर कुलकर्णी थेरी रिझल्ट आपल्याकडं आपण होल्ड ठेवलेले आहेत. आता तुम्हाला प्रिलिम असेल. प्रिलिम काय असेल? प्रिलिम एक्झामिनेशन आहे. कधी? सप्टेंबर मंथ, पहिला संडे बायो. प्रिलिम एक्झाम विल बी अनाउन्स ऑन द फर्स्ट संडे ऑफ सप्टेंबर. फर्स्ट संडे ऑफ सप्टेंबर. फर्स्ट संडे कशाचा? सप्टेंबरचा. कशाचा प्रिलिम? बायो प्रिलिम. किती मार्कांची? 50 मार्क्स. ऑफलाईन, डायरेक्ट ऑफलाईन. ओके, हे पेपर तुम्हाला चेक करून मिळेल. सिलेबस आतापर्यंत झालेला. सिमिलरली सेकंड संडे मॅथ्स, सप्टेंबर मध्ये. थर्ड संडे फिजिक्स आणि फोर्थ संडे केमिस्ट्री. सिलेबस सगळे 50 मार्क्सचे ऑफलाईन राहतील पेपर्स, ते तुम्हाला चेक करून मिळतील. ओके, ते तुम्हाला चेक करून मिळतील. रिवाइज द प्रिव्हियस पेपर रिवाइज करायचे तुम्हाला. प्रिव्हियस पेपर रिवाइज करायचे तुम्हाला. हा पोर्शन काय टाकायचं? जे झाले तेच येणार एक्झामला. जे डॉट होणार, माझ्या सब्जेक्ट साठी मी तुम्हाला अनाउन्स करून ठेवून देत. जेवढं सगळं झालंय आपलं कधीपर्यंत? संडे, म्हणजे या सॅटर्डे पर्यंत जेवढं काही होणार तेवढं सगळं सिलेबस मध्ये येणार. करण भोसले, okay, vector equation of the line r bar equal to a plus lambda times b. क्लिअर आहे? एक्झामचं क्लिअर आहे का प्रत्येकांना? कधी एक्झाम्स? सप्टेंबर मंथ, फर्स्ट संडे, सेकंड संडे, थर्ड संडे अँड द फोर्थ संडे. आतापर्यंत जेवढं झालं तेवढं सगळं सिलेबस तुम्हाला राहणार. काही पॉइंट वगैरे मिस होत नाही. माझी नोटबुक आहे ना आशुतोष मोरे? माझी नोटबुक आहे का तुझ्याकडे? मग काहीच मिस नाही होणार. नोटबुक मधून अभ्यास करायचा फक्त, बस झालं. काही पॉइंट मिस होत नाही तुझं. खूप टेन्शन घेत. नोटबुक करायची फक्त, बस. नोटबुक केले की सगळे 80% सिलेबस नोटबुक मध्ये कवर्ड. 20% साठी तुम्हाला बुक सॉल्व्ह करावंच लागतं. ओके, आर बार इक्वल टू ए टाइम्स लॅम्बडा. R bar equal to, what is the A? Minus 2i plus j plus k lambda times, what is the B? 4i minus j plus 2k. Lambda is the scalar multiple. लिहून ठेवा. Lambda is scalar multiple. कोलिनियर असल्यामुळे, पॅरलल असल्यामुळे सांगायचं कार्टेशियन फॉर्म तयार करा. त्याचा कार्टेशियन फॉर्म कसं तयार करणार? आर काय असतो? म्हणजेच ओपी असतो, राईट? म्हणजेच पी पॉइंट. त्याचे कोऑर्डिनेट x1 xy z, सॉरी xy आणि z. ए पॉइंट, त्याचे कोऑर्डिनेट x1 y1 z1 which is given.
किती आहेत ते -2 1 आणि 1 -2 1 आणि 1 कोणाचे कोऑर्डिनेट्स a चे पॅरलल टू द वेक्टर b दॅट इज abc डायरेक्शन रेशोज किती आहेत ते 4 -1 2 4 -1 2 डायरेक्शन रेशोज आहे डायरेक्शन रेशोज विचारलं नाहीये आपण लिहितोय फक्त कार्टेशियन फॉर्म काय असतो x - x1 by a y - y1 by b आणि z - z1 by c इथंच लिहितोय आता क्वेश्चन कम्प्लीट करतो x - x1 किती आहे -+2 divided by a means 4 equal to y - y1 y - 1 by direction ratios -1 and z - z1 1 divided by a b c that is 2. That's it. This is the Cartesian equation of the line. कळलं का लक्ष द्या पासिंग थ्रू पॉइंट -2 1 आणि 1 आहे राईट -2 1 आणि 1 आहे पासिंग थ्रू पॉइंट -2 1 आणि 1 आहे सो -2 चा इथं +1 +2 दिसतो इथं +1 चा -1 +1 चा -1 ऑब्झर्व करा पॉइंट काय होतं -2 होता +2 झाला करेक्ट निगेटिव्ह साइन मुळे इथं 1 आहे +1 आहे -1 झाला +1 आहे -1 झाला क्लिअर म्हणजे हे पॉइंट असतात लक्षात ठेवा पासिंग थ्रू पॉइंट इथं असतात आणि हे काय असतात रे खालचे 4 - 1 2 काय 4 - 1 2 काय आहे 4 - 1 2 काय आहे डायरेक्शन रेशोज ऑफ द लाईन डायरेक्शन रेशोज ऑफ द लाईन डायरेक्शन रेशोज ऑफ द लाईन आहेत ते ओके झाला फर्स्ट क्वेश्चन क्लिअर नाउ सेकंड काय फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाइन पासिंग थ्रू द पॉइंट हैविंग पोजीशन वेक्टर सेम क्वेश्चन है फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाइन पासिंग थ्रू द पॉइंट हैविंग पोजीशन वेक्टर फर्स्ट एंड हैविंग डायरेक्शन रेशियोज सेकंड सेम क्वेश्चन है फर्स्ट सेकंड थर्ड सगळे सेम आहेत फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाइन पासिंग थ्रू द पॉइंट हैविंग पोजीशन वेक्टर दिस and perpendicular to the vector yes fourth one घ्या find the vector equation of the line passing through the point whose position vector म्हणजे a bar let position vector of the point on the line yes ज्यांची कोणाची सेकंड इन्स्टॉलमेंट पेंडिंग आहे त्यांना कंप्लीट करायची फीस बाबतीत आय थिंक फॉलोअप्स बरोबर घेतलेले सगळे गोष्टी व्यवस्थित चालू आहे अपडेटेड हवं असेल यू नीड टू द क्लिअर युअर सेकंड इन्स्टॉलमेंट्स ऑफ द फीस मला वाटतं सफिशियंट टाइम मिळालेला आहे आता सफिशियंट टाइम मिळालेला आहे यू नीड टू बी क्लिअर द पार्ट ज्यांचं कुणाचं सेकंड इन्स्टॉलमेंट पेंडिंग आहे त्यांना मात्र आता अलर्ट असेल काय होतं मग लेक्चर वगैरे बुडालंय तर त्याला आम्ही रिस्पॉन्सिबल राहणार नाही ऍज अ तुम्ही तुमचा कन्सर्न अप टू डेट वेळेवर सगळ्या गोष्टी पाहिजे म्हटल्यानंतर तुम्हालाही सगळ्या गोष्टी वेळेवर करणं आहे बाकीच्या गोष्टी असतात मॅनेजमेंट प्रत्येक वेळेस प्रत्येक शिक्षकांनी तुमच्याशी बोलावं गरज नाहीये तेवढी सिस्टीम सगळी अपडेट ठेवलेली आहे सगळ्या गोष्टी वेळेवर ठेवल्यात असं मला वाटतं भाऊ व्यवस्थितपणे सिलेबस कंप्लीट करून दे ना हे पूर्णपणे राहील तुम्हाला सो नीड टू बी टेक केअर ऑफ दॅट ऑल्सो काय दिलंय लेट पोझिशन वेक्टर ऑफ द पॉइंट ऑन द लाईन पोझिशन वेक्टर ऑफ द पॉइंट ऑन द लाईन which is a as I plus 2j plus 3k आणि कशाला parallel perpendicular to the vectors the vector equation of the line passing through the point having position vector and perpendicular to the vectors line ला perpendicular to the vectors find the vector equation of the line passing through the point having position vector this perpendicular to the vectors let that vector as b1 काय कन्सिडर करणार I j k
आणि B2 as the 2i minus j plus k. So B1 क्रॉस B2 चा परपेंडिक्युलर लाईनला काय असेल, पॅरलल असेल. Perpendicular to the vectors. Find the vector equation of the line passing through the point having position vector this perpendicular to vectors. याच्यापासून तुम्हाला डायरेक्शन रेशोज मिळतील. कशाचे? बी बार ॲज B1 क्रॉस B2. B1 क्रॉस B2 काय झाला? तिसरा वेक्टर झाला, जो की B1 आणि B2 ला काय परपेंडिक्युलर. आणि या वेक्टरचा तुम्हाला काय मिळेल? लाईनला पॅरलल वेक्टर मिळेल. लाईनला पॅरलल वेक्टर मिळेल. लाईनला पॅरलल वेक्टर मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? गिवन टू वेक्टर्सला परपेंडिक्युलर फॉर्मेशन. इथे शब्द पाहिजे खरं पॅरललचा. जस्ट आय विल चेक. Yes, perpendicular to the vectors दिले. Okay, A given है B1 B2. Required line is perpendicular to B1 cross B2. Line is perpendicular to B1 B2 ला line perpendicular है. Suppose हा B1 वेक्टर है, हा B2 वेक्टर है, हा B2 वेक्टर है, हा B1 आहे, हा B2 आहे, राईट. B1 B2 झालं. याला लाईन काय आहे? परपेंडिक्युलर. याला लाईन परपेंडिक्युलर आहे सपोज. म्हणजेच B1 B2 चा एक तिसरा वेक्टर तयार होतो. ही लाईन आहे सपोज, परपेंडिक्युलर आहे. कशाला? B1 ला आणि B2 ला. B1 B2 ला लाईन परपेंडिक्युलर आहे. ही लाईन आहे सपोज, अपसाइडला जाणार. तर या दोन्हीचा क्रॉस प्रोडक्ट, हा फर्स्ट वेक्टर B1, हा सेकंड वेक्टर B2, या दोन वेक्टरला परपेंडिक्युलर. तिसरा वेक्टर B1 क्रॉस B2, B1 क्रॉस B2, त्याला लाईन मात्र काय असेल? पॅरलल असेल. सो पॅरलल वेक्टर कसा मिळवतो? त्याच्यात B1 क्रॉस B2 नी. स्टार्ट टू कॅल्क्युलेट द B वेक्टर. B वेक्टर ॲज IJK, कोएफिशिएंट ऑफ 1 1 1 IJK, त्यानंतर 2 -1 1. सिम्प्लिफाय द्या, सिम्प्लिफाय आणि सांगा आन्सर काय. I बाहेर 1 × 1 + 1 - j into bracket 1 - 2 + k into bracket -1 - 2. सांगा फायनल आन्सर. 2i - j -3k. करेक्ट? बरोबर आहे का? 2i + j -3k. 2i + j -3k is which vector? Parallel vector to the line. Is the parallel vector to the line. Is the parallel vector to the line. Perpendicular to B1 and B2 असेल. Is parallel vector to the line. So vector equation of line indicates A plus lambda times B. So R bar equal to, what is A? I plus 2j plus 3k. Correct? Lambda times B vector 2i plus j minus 3k. झालं, संपलं. आणि याचं जर कार्टेशियन विचारलं तर, याचा जर तुम्हाला कार्टेशियन फॉर्म विचारलं तर कसं असतं ते सांग. एवढं पहिले कंप्लीट करा. याचा जर कार्टेशियन विचारलं तर लक्ष द्या, B1 B2 या प्लेन मध्ये आहेत. B1 B2 नोटबुकच्या प्लेन मध्ये आहेत. लाईन मात्र याला काय आहे? परपेंडिक्युलर आहे. लाईन याला परपेंडिक्युलर आहे. B1 ला पण परपेंडिक्युलर आहे, B2 ला पण परपेंडिक्युलर. लाईन परपेंडिक्युलर आहे म्हणजे B1 आणि B2 वरून तुम्हाला तिसरा वेक्टर मिळतो, जो की पॅरलल टू द लाईन असेल. पॅरलल टू द लाईन आहे ही लाईन, हा न्यू वेक्टर, हे त्याचं फॉर्मेशन. समजून घ्यायचंय. B1 B2 नोटबुक वरती आहे आणि नोटबुकला परपेंडिक्युलर लाईन आहे. नोटबुकला परपेंडिक्युलर लाईन आहे.
नोटबुकला परपेंडिक्युलर लाईन, राईट. B1 B2 नोटबुक वरती आहे. B1 क्रॉस B2 हा काय होतो, पॅरलल वेक्टर तयार होतो. सांगायचं कार्टेशियन फॉर्म विचारलं तर एक्झाम मध्ये, कार्टेशियन फॉर्म विचारलं तर फर्स्ट पहिल्यांदा काय लिहिणार, x1 y1 z1 काय, राईट. पासिंग थ्रू पॉइंट that is 1 2 3 and ABC direction ratios किती आहेत ते 2 1 -3. these are the direction ratios, DRS म्हणतात. सांगा कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन x1 y a y y1 by b z z1 by c. x minus x1 as 1, a as 2, y minus y1 as the 2, b as the 1, z minus z1 as the minus minus plus 3 divided by c. Sorry, इथं 3 minus हा 1 2 3 पॉझिटिव्ह आहे, 1 2 3 निगेटिव्ह होणार डिवायडेड बाय -3. x minus x1 by 2, y minus y2 by 1 and z minus 3 divided by -3. Correct? क्वेश्चन नंबर 5 मध्ये पॅरलल आहे. पॅरलल म्हटलं की सेम डायरेक्शन रेशो लिहून ठेवा. क्वेश्चन नंबर 5, गिवन लाईन आहे तुम्हाला a bar plus lambda times b bar. ओके, vector equation of the line passing through the point having position vector passing through point given आहे, b bar सेम राहतो. क्वेश्चन नंबर 5 मध्ये b bar हा सेम राहतो, पासिंग थ्रू पॉइंट चेंज होतो, एवढंच चेंज आहे त्याच्यामध्ये. तो अंडरस्टूड आहे, क्वेश्चन फारसा टफ नाही. 5 मध्ये पॉइंट चेंज केलं त्यांनी. लॅम्बडा मध्ये जो वेक्टर आहे तो किती आहे रे, लॅम्बडा साठी मल्टिपल वेक्टर किती दिलाय क्वेश्चन नंबर 5 मध्ये. क्वेश्चन नंबर 5 मध्ये, क्वेश्चन नंबर 5 पेज नंबर 200, क्वेश्चन नंबर 5. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाइन पासिंग थ्रू द पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर. म्हणजेच पासिंग थ्रू पॉइंट आहे. सांगा पहिले पासिंग थ्रू पॉइंट किती आहे, पासिंग थ्रू पॉइंट किती आहे, पासिंग थ्रू पॉइंट सांगा पहिले. सॉरी, पासिंग थ्रू पॉइंट किती आहे, जस्ट पॉइंट मेन्शन करा पटकन. 5 मध्ये पासिंग थ्रू पॉइंट, 5 मध्ये पासिंग थ्रू पॉइंट काय आहे, 5 मध्ये पासिंग थ्रू पॉइंट काय आहे. येस करेक्ट, राईट. 5 मध्ये पासिंग थ्रू पॉइंट काय आहे, आयजे की लिहायची गरज नाहीये, पॉइंट टाका पटकन, म्हणजे तुम्हाला समजलं असं मला समजेल. आता सांगा बी वेक्टर काय घेणार, म्हणजेच डायरेक्शन रेशोज काय वापरणार. गिवन लाईन आहे तुम्हाला, एक दुसरी लाईन गिवन आहे पॅरलल टू द लाईन, म्हणजेच बी बार किती, करेक्ट. बोला पटकन. व्हॉट आर द डायरेक्शन रेशोज, 5 मध्ये डायरेक्शन रेशोज काय वापरणार, म्हणजेच बी बार काय वापरणार, पॅरलल आहे. पॅरलल आहे म्हणजेच ज्या लाईनचा, जे लाईनचं इक्वेशन तुम्हाला गिवन आहे. येस, दॅट इज 3 to 1. सिंपल. कळलं का, पॉइंट चेंज होतो, डायरेक्शन रेशोज मात्र सेम. कळलं का, डायरेक्शन रेशोज मात्र सेम. 6 मध्ये तुम्हाला कार्टेशियन फॉर्म विचारलाय, आय थिंक तुम्ही कन्वर्ट करू शकता. सांगा बरं 6 मध्ये एबीसी किती आहेत, क्वेश्चन नंबर 6 मध्ये एबीसी किती आहेत, क्वेश्चन नंबर 6 मध्ये एबीसी किती आहेत, क्वेश्चन नंबर 6 मध्ये एबीसी किती आहेत, पटकन कळालं पाहिजे. 6 मध्ये एबीसी किती आहेत, डायरेक्शन रेशोज. 6 मध्ये एबीसी किती आहे, 6 मध्ये एबीसी किती आहे. येस करेक्ट, गुड, बरोबर आहे. 7 कार्टेशियन ऑफ द लाइन पासिंग थ्रू ए एंड बी. यस, क्वेश्चन नंबर 7 क्या, क्वेश्चन नंबर 7 ना जे सॉल्व एक्झाम्पल असाइनमेंट म्हणून लिहायचे ते तुम्ही असाइनमेंट करू नका, मी तुमच्या पॅरेंटला चांगलं गिफ्टच देणार आहे नंतर. काय सांगतोय, तुम्ही फक्त असाइनमेंट कंप्लीट नका करू. आता तुमचं आता ज्यावेळेस सेमिस्टर होईल ना, आता मग तुम्हाला समजेल काय होतं. त्याच्यामुळे तुम्ही जर वेळेवर केलं असतं ना, एवढा फरक नसता पडला.
एवढा गॅप आणि डिफरन्स वाटला नसता, तुमच्या माइंड मधली भीती कधीच निघून गेली असते. तुम्ही ते वेळेवर केलं नाहीये. फक्त हाफ ऑफ सेमिस्टरची एक्झाम होईल ना, आता तुम्हाला समजेल रिझल्ट असे येत नसतात. आता बर्डन वाटणार तुम्हाला. एकदा हाताखालून गेलं असतं त्यावेळेस चुपचाप, तर एवढं बर्डन नसलं असतं आता. नाही ना, पण तुम्हाला वेळेवर करायचं नाही. आता पुणेकर आहेत, पुणेकर. आज निवांत राहणार, उद्याचं उद्या बघू. आता एका आठवड्यात एवढे चॅप्टर्स कंट्रोल करायचं म्हणजे एवढे टास्क सिंपल नाही. एका आठवड्यामध्ये एवढे चॅप्टर्स कंट्रोल करायला एवढं सिंपल नाही आहे. डेरिव्हेटिव्ह आहे, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे, M1 मध्ये मॅथमॅटिकल लॉजिक, मॅट्रिसेस, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, वेक्टर, लाईन प्लेन. लाईन प्लेन तर आरामशीर होणार आपलं. अजून एखादा चॅप्टर होईल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स किंवा LPP. M1 मी फिनिशच करेल. आपल्या पार्ट ऑफ एक्झामिनेशन आय थिंक M1 पूर्ण राहील तुम्हाला सगळं. बंधन मी चेक करतो. ओके, क्वेश्चन नंबर 7 काय सांगितलं? कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द 2 पॉइंट्स. कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द 2 पॉइंट्स. क्वेश्चन नंबर 7 मध्ये अगदी सिंपल आहे. लेट A बार कॅपिटल A x1 y1 z1 गिवन. अगदी सिंपल. 2 2 1 तोंडी क्वेश्चन आहे, तोंडी आहे. B पॉइंट गिवन आहे x2 y2 z2. ओरली क्वेश्चनचे आन्सर सांगतात मुले. सो कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन. लेट कमर्स तुम्ही गेलात आज कामातून. जेवढे लेट कमर्स होते ना, त्यांचं सगळ्यांचं बँड वाजलंय आज. पहिले 5 ते 10 मिनिटं सगळ्यात महत्वाचे होते आजच्या लेक्चर. ते करावं लागतं अर्णव. हे राहिलं ते राहिलं. मी म्हणलं ना, पक्का पुणेकर आहे तू. हे राहिलं ते कारण सांगायचं, हे कारण सांगायचं. मी किती दिवस झालं तुला सांगतो व्यवस्थितपणा दे. तुझ्याकडे नोटबुक आहे कम्प्लीट अर्णव, तू काय भीती बाळगायची गरज नाही. नोटबुक कम्प्लीट कर व्यवस्थित. एक चॅप्टर रिवाइज करायला आतापासून घ्यावा लागतो. आता बॅक रिव्हिजन घ्यावी लागते. बॅक रिव्हिजन जर नाही दिली तर येणार काहीच नाही तुम्हाला. इंटिग्रेशन ऑफलाईन मध्ये इंटिग्रेशन ऑक्टोबर, आता सप्टेंबर महिना M1 मध्ये जाईल आपला, ऑक्टोबर मध्ये स्टार्ट करेल. आता गडबडीत होत नसतं इंटिग्रेशन खूप मोठा कंटेंट आहे. ऑक्टोबर, दिवाळीच्या सुट्ट्या असतात तुम्हाला. दिवाळीच्या आधी दिवाळीच्या नंतर एम्बेडेड घेणार, एम्बेडेड ऑफलाईन मध्ये एम्बेडेड घेणार तो चॅप्टर. तिथं कम्प्लीट होईल तुम्हाला. आता रिवाइज करा, मागचं सगळं रिव्हिजन करून बॅक आणा. आता परत इंटिग्रेशन, डेफिनेट, इनडेफिनेट सगळी प्रॅक्टिस क्लासमध्येच घेणार आहे. घरी काहीच नाही देणार तुम्हाला. तुम्ही काही करत नाहीत घरी. ऑफलाईनला घेईल म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स जास्त राहील त्याचा. तो प्रयत्न आहे. कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन x minus x1 x2 minus x1 y minus y1 y2 minus y1 z minus z1 z2 minus z1. ठेवा रे व्हॅल्यूज आणि सांगा आन्सर काय. x minus x1 ची व्हॅल्यू 2 divided by x2 minus x1. x2 1 आहे, 1 minus 2. y minus y1 as the 2. y2 minus y1 3 minus 2. z minus z1 divided by z2 minus z1. So final answer x minus 2 by minus 1, y minus 2 by 1, z minus 1 by minus 1 is the Cartesian equation of the line passing through the 2 points. Yes, a vector equation ले आ रहे. What is the vector equation of this? या 2 पॉइंट साठी वेक्टर इक्वेशन जर विचारलं असतं तर या 2 पॉइंट मधला डिफरन्स म्हणजे डायरेक्शन रेशोज आणि पासिंग थ्रू पॉइंट ए. पासिंग थ्रू पॉइंट एच असेल. पासिंग थ्रू पॉइंट मात्र एच असेल. पासिंग थ्रू पॉइंट मात्र एच असेल. एथ क्वेश्चन मध्ये काय दिलंय? ए बी सी आर द 3 पॉइंट्स. फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाइन ए बी अँड शो दॅट पॉइंट ए बी सी आर कोलिनियर. ओके, आता सारखाच क्वेश्चन आहे. कार्टेशियन इक्वेशन काढायचं म्हणजे ए बी चे 2 पॉइंट्स आहे आणि तिसरा पॉइंट त्या लाईन वरती येतो. थर्ड पॉइंट त्या लाईन वरती येत असेल तर
साहजिक आहे, रेशो सेम असणं. XYZ ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आन्सर काढायचं त्याच्यामध्ये. 8 तुम्ही करू शकता, चेक करा. 8 तुम्ही करू शकता. ओके, 9th नंतर घेतो, 10th घ्या पहिल्यांदा. 10th घ्या, 10th घ्या पहिल्यांदा. 10th आणि 11 कंप्लीट करून नंतर 9th वरती येऊ आपण. 7 झालं का कंप्लीट? ओके, 8 इझी आहे, 8 तुम्ही करू शकता. सिमिलर टाइप ऑफ क्वेश्चन विचारला त्या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 10 घ्या, 9th नंतर घेऊ. 9th मध्ये लेंदीनेस आहे थोडासा, पण इझी येतं. लेंदीनेस आहे पण इझी आहे, कॅल्क्युलेशन लेंदी आहेत फक्त. क्वेश्चन नंबर 10 घ्या. त्यामुळे क्वेश्चन नंबर 10 मध्ये काय आहे सांगा. लाईन पासिंग थ्रू द पॉइंट 3 - 1 2 याच्यामधून जाणारी लाईन अँड परपेंडिक्युलर टू द लाईन्स. परपेंडिक्युलर टू द लाईन्स. परपेंडिक्युलर टू द लाईन म्हणजे सांगा बरं, डायरेक्शन रेशोज ऑफ द L1 किती आहेत? L1 किती आहेत? ही L1 आहे आणि L2 याला परपेंडिक्युलर तिसरी लाईन. याला परपेंडिक्युलर तिसरी लाईन या पद्धतीने. ओके, L1 L2 आहे, तिसरी लाईन परपेंडिक्युलर आहे. सांगा L1 चे डायरेक्शन रेशोज काय आहेत? L1 चे डायरेक्शन रेशोज काय आहेत? 2 - 2 1 आहेत. करेक्ट, 2 - 2 1 आहेत L1 चे डायरेक्शन रेशोज. L2 चे डायरेक्शन रेशोज सांगा पटकन. अरे राजन, कळतं का काही तुम्हाला? R bar इक्वल टू A1 प्लस लॅम्बडा टाइम्स ऑफ B1. R bar इक्वल टू A2 प्लस लॅम्बडा टाइम्स ऑफ B2. अर्थ समजताय? हा B1 आणि B2. हा B1 इकडे आहे, B1 या साईडला, L1 ला पॅरलल. B2 या साईडला, B2 या साईडला. याचे डायरेक्शन रेशोज सांगा पटकन. B2 चे डायरेक्शन रेशोज सांगा पटकन. 1 - 2 2, करेक्ट. 1 - 2 2, करेक्ट. 2 - 2 1, 2 - 2 1. हे कशाचे आहेत? फर्स्ट लाईनचे डायरेक्शन रेशोज. लक्षात इथे जे दोन वेक्टर आहेत ते उचला. या दोन लाईनला परपेंडिक्युलर लाईन तयार करायची. या दोन लाईनला परपेंडिक्युलर लाईन तयार करायची. या दोन लाईनला परपेंडिक्युलर लाईन तयार करायची. आता समजतंय? हा क्वेश्चन कशाला सिमिलर आहे? हा क्वेश्चन 4th क्वेश्चनला सिमिलर आहे. 4th क्वेश्चन आणि हा क्वेश्चन वेगळा काहीच नाही. 4th आणि हा सेम आहे, सिमिलर टू 4th क्वेश्चन. झालं, हे दोन वेक्टर्स तुम्हाला माहिती आहेत. B1 as किती रे? B1 2i - 2j + k. लँग्वेज चेंज केली फक्त. लँग्वेज चेंज आहे. I - 2j + 2k. अर्थ समजला? B1 B2 गिवन आहे. क्वेश्चन नंबर 4th आणि हा सेम झाला, सिमिलर टू 4th. करता येईल. पासिंग थ्रू पॉइंट माहिती आहे, B1 B2 माहिती आहे. याचा परपेंडिक्युलर वेक्टर तयार करायचा म्हणजे काय करणार? B बार इक्वल टू B1 क्रॉस B2. B बार पॅरलल टू लाईन, पॅरलल टू लाईन. हा B बार म्हणजे B1 क्रॉस B2 याला परपेंडिक्युलर आहे. B1 ला परपेंडिक्युलर, B2 ला परपेंडिक्युलर. B1 ला परपेंडिक्युलर, B2 ला परपेंडिक्युलर. लाईन सुद्धा तशीच आहे. L लाईन याला काय आहे? परपेंडिक्युलर. डॉटेड दाखवतो, ही बेसिकली परपेंडिक्युलर लाईन आहे. ही जी डॉटेड लाईन दाखवली ती परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे, म्हणजे नोटबुकला परपेंडिक्युलर आहे असं लक्षात ठेवा. ही जी डॉटेड लाईन L आहे ती परपेंडिक्युलर टू द नोटबुक आहे, नोटबुकला परपेंडिक्युलर आहे. समजला काय अर्थ? ही जी L लाईन आहे, छोटीशी लाईन, ती नोटबुकला परपेंडिक्युलर आहे, अशी आहे ती, वर्टिकली. वर्टिकल आहे ही लाईन. अर्थ समजला? सो हा जो B1 आहे, हा जो B2 आहे, L1 लाईन आणि L2 लाईन गिवन आहेत ते तुम्हाला. क्वेश्चनचा अर्थ समजला का एवढं सांगा. हा पासिंग थ्रू पॉइंट आहे, पासिंग थ्रू पॉइंट आहे, X1 Y1 Z1. आणि मला सांगा पॅरलल वेक्टर L चा कसा काढला? पॅरलल वेक्टर कॅपिटल L चा कसा काढला? जो की L परत सांगतोय असा वर्टिकल आहे. L
ही लाईन व्हर्टिकली आहे. कशाला परपेंडिक्युलर? L1 ला आणि L2 ला परपेंडिक्युलर आहे. L1 L2 ला परपेंडिक्युलर याला आहे. आता समजलं? म्हणजेच तुम्हाला फर्स्ट लाईनचा B1, सेकंड लाईनचा B2 क्रॉस प्रोडक्ट म्हणून घ्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 4. आणि हा वेगळं काहीच नाही. वेगळं काहीच नाही. क्लिअर आहे का प्रीती? येस. दर्शन पाटील. येस. अथर्व. हो का नाही? अर्थ समजला का? क्वेश्चन नंबर 4 तुम्ही कसं सॉल्व्ह केला? ही एक लाईनची डायरेक्शन रेशो, ही दुसऱ्या लाईनची डायरेक्शन रेशो. दोन डायरेक्शन रेशोचा प्रोडक्ट B1 क्रॉस B2 म्हणजेच B. आपण कसं लिहितो पण L ला पॅरलल B असतो, पण B कुणावर डिपेंड ठेवलाय त्यांनी? B1 आणि B2 वर डिपेंड ठेवलाय. B1 ला पण परपेंडिक्युलर आणि B2 ला परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर म्हटलं की असं व्हर्टिकल येतो तो. व्हर्टिकल लाईन L. सपोज हा पेन आहे, L लाईन आहे, जो की परपेंडिक्युलर टू द नोटबुक आहे. नोटबुकला परपेंडिक्युलर आहे हा. अर्थ तसा निघतो तसा. ओके. त्यामुळे तुम्हाला इक्वेशन काय असेल? R बार इक्वल टू A प्लस लॅम्बडा टाइम्स ऑफ B बार. A वेक्टर काय झालं? 3i मायनस j प्लस 2k. आणि B बार काढताना तुम्हाला काय वापरावं लागेल? I, J, K कोइफिशियंट्स 2 - 2 1 आणि 1 - 2 2. बस हा वेक्टर तयार करा. 1 - 2 2. सांगा किती येतो B बार? -2i प्लस 3j मायनस 2k. का सगळे मायनस? सगळेच मायनस येतात त्याच्यात, प्लस येतच नाही. मंथन, अर्णव, सगळे मायनस. काही चुकलं आपलं? -2i -4 प्लस 2 -2i मायनस 3j मायनस 2k. चला B. करेक्ट. क्वेश्चन 10 क्लियर करता. सो R बार इक्वल टू 3i minus j plus 2k plus lambda times of B minus 2i minus 3j minus 2k. Yeah, question number 11 is the required equation. Is the required vector equation of the line. Question number 11. काय दिलंय? Show that the line passing through the origin. दिलेली line passing through the origin. Show that the line passing through the origin show that the line passing through the origin. Given line origin मधून जाते हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. सिंपल आहे. XYZ पॉइंट्स काय असतील? लाईन जर ओरिजिन मधून जात असेल, लाईन जर ओरिजिन मधून जात असेल तर डेफिनेटली त्या लाईन बाबतीत XYZ किती घेता येतील? 0 घेता येतील. इथले जे पॉइंट्स आहेत XYZ ऍट ओरिजिन 0,0,0 असतील. करेक्ट. इथला जो पॉइंट असेल तो 0,0,0 0 - 2/1 0 - 4/2 0 + 4/2 किती आन्सर? हा जो कोऑर्डिनेट आहे तो आय थिंक -2 असावा. हा -2 पाहिजे. करेक्शन करा. रेशो किती येतो? -2 -2 -2. सो लाईन इज पासिंग थ्रू ओरिजिन मध्ये. Line is passing through origin. Line is passing through origin. Yes, -2 पाहिजे डिनॉमिनेटर.
इथला डिनॉमिनेटर -2 पाहिजे, तर ते इक्वल येईल व्यवस्थित, तरच इक्वल येईल. ओके, क्वेश्चन नंबर 9. गडबड करण्यात मिनिंग नाही, क्वेश्चन महत्वाचा आहे त्यामुळे तो पेंडिंग ठेवलाय. 6.1 क्लिअर. 6.1 च्या आधीचे जेवढे काही सॉल्व एक्झाम्पल्स आहेत ते सगळे क्लिअर करून टाकायचे. 6.1 च्या आधीचे सगळे क्वेश्चन्स क्लिअर करून टाकायचे. फक्त इंटरसेक्टिंग लाईन हा कन्सेप्ट सोडून द्या सध्या तरी. इंटरसेक्टिंग लाईन हा कन्सेप्ट सोडून द्या, जो की क्वेश्चन नंबर 9 आणि 10. अँगल बिटवीन द लाईन्स पण आहे त्याच्यामध्ये. ओके, सांगेल मी तो. क्वेश्चन नंबर 8 पर्यंत आरामशीर करू शकता. 9, 10, 11 थोडस पेंडिंग ठेवा सॉल्व एक्झाम्पल्स मध्ये. 9, 10, 11 सॉल्व एक्झाम्पल्स थोडेसे बाजूला ठेवा, बाकी सगळं करू शकता. ओके, सो 2 अनाउन्समेंट. एकदा एक्झाम इन सप्टेंबर आणि ज्यांची फीस पेंडिंग आहे, राईट, जी फीस पेंडिंग आहे त्यांनी क्लिअर करायचं, क्लिअर करायची. बी सिरियस. आम्ही सिरियस झाल्यास सिलेबस तुमचा मागे पुढे होईल. ओके, त्या गोष्टी वेळेवर पाहिजेत म्हणजे तुमची फीस पण वेळेवर आली पाहिजे. असाइनमेंट आज क्रिएट करतो, डोंट वरी. रिव्हिजन लेक्चर पियुष सिंहगड रोड साठी. रिव्हिजन नाही, तुम्ही अभ्यास केलेला दाखवायचं. माझी नोटबुक घेऊन यायची, नोटबुक घेऊन या, त्याच्यातले 2-3 पेजेस मी समजून देतो तुम्हाला. नोटबुक फक्त घेऊन यायचे. तुम्हाला कुठलाही चॅप्टर मी शिकवू शकतो, फक्त काय पाहिजे, हँड रिटन नोट्स तुमच्या स्वतःच्या अक्षरामध्ये पाहिजेत त्या, राईट. आणि जे काही चॅप्टर पाहिजे तुम्हाला त्याच्या नोट्स तुमच्याकडे असल्या पाहिजेत. त्याच्यासाठी व्हिडिओ लेक्चर्स आहेत, यू कॅन गो देअर अँड चेक द व्हिडिओ लेक्चर्स. लिहून काढा आणि समजून घेण्यासाठी माझ्याकडे या. आणि ते जर असतील तुमच्याकडे तर तुमचे डाऊट डिफिकल्टी पण सॉल्व्ह करून मिळतील तुम्हाला. मला काय पाहिजे तर माझ्या दिलेले नोट्स तुमच्याकडे असल्या पाहिजेत, दॅट्स इट, विषय संपला. तुमच्याकडे नोट्स आहेत, मी 1 मिनिटात तुम्हाला 2 ते 3 पेजेस समजून सांगू शकतो. त्याच्यातले 2-2, 3-3 पेजेस पटकन क्लिअर होतात. त्याच्यामध्ये एक सिक्वेन्स आहे, व्यवस्थितपणे तुम्हाला घेतलेलं आहे म्हणून म्हणतोय. पुस्तकातून शिकवणारच नाही, कुणालाच नाही शिकवणार. असाइनमेंटचा टाइम लिमिट ठरवू आपण, ते गेलं असेल तरी नॉट सबमिट येतं. ओके, आय विल चेक दॅट. चेक करतो मी एकदा, ते चेक करतो, पाहिलंच नाहीये त्याच्यानंतर असाइनमेंट टाकल्यानंतर. आय विल चेक दॅट. ओके, 9th क्वेश्चन राहतो, बाकी सगळे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता एक्सरसाइज मध्ये. मिसनस मधले 8 पर्यंत करा, 9, 10, 11 पेंडिंग ठेवा. ओके, थँक्यू, बाय, हॅव अ नाईस डे, एन्जॉय द डे.